रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, संक तालुका जत, जिल्हा सांगली येथील मठाचे मठाधिपती, संघर्ष योद्धा, पाण्यासाठी ज्यांनी गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरू केलेला आहे, ते माननीय तुकाराम बाबा महाराज यांचा आज वाढदिवस संपन्न होतोय। चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती माननीय तुकाराम बाबा महाराज यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमांनी साजरा होत आहे। गेल्या अनेक वर्षापासून जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांची धडपड सुरू आहे। 4 वर्षापूर्वी संघ ते मुंबई पायी दिंडी त्यांनी काढून मंत्रालयापर्यंत धडक मारली, मंत्रालयाला धडक दिली। अनेक आंदोलने त्यांनी पाण्यासाठी उभी केलेली आहेत। पाणी मिळाले पाहिजे यासाठी त्यांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। जत तालुक्यात मानवमित्र संघटनेची स्थापना त्यांनी केली, त्या माध्यमातून युवकांचे एक मोठे संघटन केले। तालुक्यात कोणत्याही गावात एखादे घर पेटले, त्याचे नुकसान झाले, याची माहिती या मानवमित्र संघटनेला मिळताच ते तातडीने आपली टीम घेऊन त्या ठिकाणी हजर राहतात व त्या गरिबांना मदतीचा हात देतात। आतापर्यंत 400 ते 500 लोकांना त्यांनी मदतीचा हात दिलेला आहे। संक तालुका जत, जिल्हा सांगली येथे संत बागडे बाबा यांचे भव्य मंदिराची त्यांनी स्थापनाही त्यांनी केली आहे। अनेक उपक्रम या तालुक्यामध्ये त्यांनी राबवलेले आहेत। गेल्या 4 महिन्यापूर्वी म्हैसाळचे पाणी जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावापर्यंत मिळाले पाहिजे यासाठी ते अनेक वेळा संघर्ष केले, आंदोलने केली, रस्त्यावरती आंदोलन झाले। यासाठी बालगाव, अंकलगी या ठिकाणी मोठे आंदोलन त्यांनी उभे केले। या परिसरात पाणी मिळावे यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे। कोणतेही राजकारण न करता केवळ सामाजिक बांधिलकी जपत त्यांचा हा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोणाला आशीर्वाद देतात याची चर्चाही या जिल्ह्यामध्ये सुरू होती। त्याची भूमिकाही निर्णायक या निवडणुकीमध्ये ठरलेली असे दिसते। जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळाले पाहिजे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्यांचा सातत्याने संघर्ष सुरू आहे। पहिली ठिणगी त्यांनी माडगाळ येथे पाण्यासाठी आंदोलन या ठिकाणी घेतले, त्यानंतर हळूहळू गुड्डापूरमध्ये आंदोलन झाले। या ठिकाणी संपूर्ण तालुक्यामध्ये आंदोलन उभे करून जत तालुक्याच्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळाले पाहिजे हा त्यांचा संघर्ष गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे। संघ ते मुंबईपर्यंत त्यांनी पायी दिंडी काढली। सांगली येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भेट देऊन त्यांनी त्या ठिकाणी निवेदन दिले। चालत मुंबई मंत्रालयापर्यंत त्यांनी धडक मारली, त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी पाण्यासाठी संघर्ष उभा केलेला आहे। गेल्या अनेक वर्षापासून या तालुक्यामध्ये त्यांचा संघर्ष सुरू आहे। दुष्काळी पट्टा हा पाण्याने भरला पाहिजे, म्हैसाळचं पाणी गावगाड्यापर्यंत पोचलं पाहिजे यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे। आज त्यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संक तालुका जत, जिल्हा सांगली येथील मठामध्ये संपन्न होतोय। अनेक मान्यवर या ठिकाणी या वाढदिवसासाठी येणार आहेत। अशा या सामाजिक बांधिलकी जपणारा एक संघर्ष योद्धा माननीय तुकाराम बाबा महाराज यांचा आज वाढदिवस साजरा होतोय। त्यांना TV1 मराठीकडून त्यांच्या वाढदिवसास लाख लाख शुभेच्छा। धन्यवाद। Press the bell icon on the YouTube and never miss another update.